यातला एक अजून एक मुद्दा असा की या प्रकारचा पक्ष बांधणं आणि या प्रकारे बाहेर पडणं मूळ पक्षातनं भल्या भल्याने केलेलं आहे इतिहासामध्ये. आता 3 वर्ष होऊन गेली तुमच्या पक्षाला, त्याच्यामुळे हे सिद्ध झालं की तुमचा पक्ष तुम्ही एस्टॅब्लिश करण्यात यशस्वी झाला. पण जेव्हा तुम्ही स्थापन केला पक्ष तेव्हा तुमच्या संपूर्ण इतिहास स्वतंत्र भारतात जर पाहिला तर मूळ मोठ्या पक्षातनं बाहेर पडून आपला पक्ष काढून यशस्वी झालं असं उदाहरण फारसं सापडतच नाही. तर याची भीती तुम्हाला कधी वाटली नाही? नाही, कधीच. आपण अपयशी होऊ, कधीच आपण एकटे पडू? बिलकुल नाही. काय कारण आहे याचं? नाही, मी काय विचार करतोय महाराष्ट्र संदर्भात याची मला पूर्ण कल्पना आहे, होती. आणि त्याच्यामुळे मी असा कधीच विचार नाही करू शकलो की पुढे काय होईल, आता काय होईल, अपयश आलं तर काय होईल, त्याचं काय होईल, असं काहीच नाही. म्हणजे माझा महाराष्ट्र संदर्भातला विचार करायची जी प्रक्रिया माझी स्वतःची आहे याच्यात इतकी क्लॅरिटी आहे की ह्या गोष्टींचा मी विचारच नाही कधी करू शकत, येतच नाही माझ्या मनात. दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही पक्ष सोडल्यानंतर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करण्या अगोदर तुमच्यासारख्या नेतृत्वाला जो महाराष्ट्रातला एक आता सर्वात जास्त गर्दी खेचू शकतो किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना आकर्षित करू शकतो स्वतःच्या व्यक्तिमत्वाद्वारे, असा नेता कोणत्याही पक्षाला हवासा वाटणार आहे. आणि तुम्हाला जवळचे मित्रपक्ष पण होते, म्हणजे भारतीय जनता पक्षासारखा चांगला मित्रपक्ष तुमच्या जवळ होता वगैरे, आणि तो राष्ट्रीय पक्ष होता, त्याच्यात चांगलं तुम्हाला म्हणजे तुम्ही नंबर 1 सुद्धा होऊ शकला असता. अशा वेळेला असा प्रकारचा ऑप्शन का नाही निवडला तुम्ही, अशा प्रकारचा पर्याय? मी कसं आहे, माननीय बाळासाहेब सोडले तर मी कुठच्याही नेतृत्वाच्या खाली काम करू शकत नाही. आणि हे कुठच्या तरी अहंकारातनं किंवा अशा ह्याच्यातनं बोलतो अशाला भाग नाहीये. म्हणजे कसं होतं, एकदा तुम्ही लता मंगेशकरांचं गाणं ऐकलत ना की मग बाकीची जी गाणी ऐकावीशी नाही वाटत, त्यातला प्रकार येतो. किंवा शास्त्रीय संगीत ऐकताना तुम्ही एकदा किशोरी आमोणकर, भीमसेन जोशी ऐकल्यानंतर मग बाकीचं थोडं ऐकताना जरा त्रास होतो. एकदा तुम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मी ज्यावेळेला काम केलेलं आहे त्याच्यानंतर जर समजा मी त्यातनं बाहेर पडायचा विचार केला तो इतर कारणांमुळे, मी इतर कुठच्याही नेत्याच्या खाली काम नाही करू शकत. अजून एक मुद्दा, तुम्ही पक्ष स्थापन केल्यावर आणि काही काळ जायला लागल्यावर आणि तुम्ही पक्षाची पहिली विराट सभा घेतली, त्यानंतर अनेक पक्ष आणि त्यातला महत्वाचा भाग म्हणजे शिवसेनेसारखा पक्ष फुटण्याची संधी तुम्ही बाहेर पडतानाच खूप मोठ्या प्रमाणावर होती. काही नेते तुम्हाला अप्रोच झाले होते, काही आमदार अप्रोच झाले होते. अशा वेळेला त्यामध्ये तुम्ही फारसा रस दाखवला नाही आणि त्याच्यावर फारसं काम केलं नाही आणि अशा प्रकारे पक्ष मोठ्या प्रमाणावर खिंडार पाडून दुसरे पक्ष फोडावे अशा प्रकारचं कोणत्याही तुम्ही तत्व आपल्या बाजूने राबवलं नाही. एका पद्धतीने तुम्ही तटस्थ राहिलात, म्हणजे प्रोएक्टिव्हही झाला नाहीत आणि निरीक्षपणाही दाखवला नाही, तटस्थ राहिलात. अशा प्रकारचं तटस्थ राहण्याचं काय कारण होतं? कारण हा प्रश्नाचा थोडा अर्धा भाग अजून बाकी आहे, त्याच्या अगोदर एक ब्रेक घेतो. संवादमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तुम्ही पक्ष फोडण्यामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना हे माहित नाही, मीडियामध्ये बऱ्याच जणांना माहिती किंवा राजकारणाशी संबंधित असलेल्या अनेकांना माहिती आहे की शिवसेनेतले अनेक जण उत्सुक होते, आमदार उत्सुक होते आणि फुटायला तयार होते आणि ते तुमच्याशी संपर्कात होते. आणि तरी तुम्ही दुसरा शिवसेना तर मुख्य, पण इतर पक्षही आजही काही मोठा फुटू पाहत असतील तर त्यांना घ्यायला फारसे इच्छुक नसता. याचं काय कारण आहे? ते माझा याच्यावरती विश्वास नाही. मला त्यावेळेला एखादी गोष्ट वाटणं आणि माझे कुठच्या प्रकारचे मतभेद होऊन मी बाहेर पडणं, मी जर एखादी एक गोष्ट करायला जातोय, मला जर महाराष्ट्राविषयी माझं जर मी स्वप्न मांडतोय, त्याच्यामध्ये ज्यांना सामील व्हायचं त्यांनी सामील व्हावं. मी फोन नाही करणार, मी बोलवणार नाही, आणि ज्यांना ही गोष्ट पटत असेल त्यांनी बरोबर यावं. या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनता वेटलेली आहे. 60 वर्ष याच्यातच गेली आणि पुन्हा जर मी तेच करायचं असेल तर उपयोग काय नवीन गोष्ट करण्याचा? मला मुळात ही गोष्ट आवडत नाही. ज्यांचा याच्या गोष्टींवरती विश्वास असेल त्यांनी ती गोष्ट करावी, पण मला ही गोष्ट आवडत नाही. येणारा समोरचा माणूस हा मनापासून माझ्याकडे आला पाहिजे.
मी त्याच्यासाठी काहीतरी फिल्डिंग लावून बसलोय आणि जाळ फेकून बसलोय आणि मग तो येणार. मला गरज नाही त्या गोष्टींची आणि मला असली माणसं नकोच. आत्ताच्याही निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मी सांगितलं की मी भाड्याने माणसं आणणार नाही. इतर ठिकाणी ज्यांची सोय लागत नाही म्हणून त्यांची सोय लावायला काढलेला पक्ष नाही हा. जे मनापासून येतील त्यांचं स्वागत होईल. आणि दुसरी गोष्ट, या पक्षामध्ये मला गन पॉइंट वरती कोणी माझ्याशी बोललेलं मला चालत नाही की असं नाही झालं तर आम्ही असं करू, मग तसंच करा. मी ज्या पद्धतीने विचार करतोय महाराष्ट्रासंबंधी, मराठी माणसासंबंधी, तो तशा पद्धतीनेच तो जाणार. आणि निवडणुकीच्या काळामध्ये असं नाही झालं तर तसं करीन, हे असले प्रकार खूप असतात.